वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान सुरू आहे आणि सध्या मी नालवाडी जे वर्धा विधानसभे अंतर्गत येणारं मतदान केंद्र आहे तिथे आहे। इथे लोकल 8 पोलिंग स्टेशन तयार करण्यात आले आहे। वर्धा विधानसभा मतदारसंघात अंतर्गत येणारे लोकल 8 हे मतदान केंद्र आहे। यामध्ये स्थानिक लोकांच्या किंवा स्थानिक कलाकारांच्या लहान मुलांच्या कलाकृतींना प्रोत्साहन देण्याकरिता ज्या पद्धतीने पंचरंगाने हे संपूर्ण मतदान केंद्र सजवण्यात आलेलं आहे। दुपार आहे, प्रचंड गरमी आहे, सध्या साधारणतः 40च्या जवळपास तापमान आहे आणि लोकांची गर्दी हळूहळू कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पण या संदर्भात या नालवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य किंवा सरपंच जे आहेत त्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न करूया। हे आपण जे हे इथे तयार केलेलं आहे हे काय आहे? हे लोकल आर्ट कलेच्या माध्यमातून तयार केलेलं आहे। म्हणजे लोकल कलेला इथे प्रोत्साहन मिळावं त्या हेतूने हे केलेलं आहे आणि लोकांचा अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद याला मिळत आहे। लोक वोटिंग केल्यानंतर इथे येऊन आपला सेल्फी म्हणा, फोटो म्हणा घेत आहे आणि सकाळी ऊन कमी होती सकाळी, त्याच्यामुळे गर्दी चांगली होती। वोटिंग पण चांगल्या प्रकारे होऊन राहिलं। आता थोडं तापमान वाढलेलं आहे त्यामुळे गर्दीचं प्रमाण थोडं कमी झालेलं आहे, पण निश्चितच यावेळेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। लोक आवडीने मतदान करायला येत आहे। एवढंच मी बोलायचे नाही, पण महत्त्वाचं म्हणजे साधारणतः इथे बघितलं सेल्फी काढत आहे, येणारे मतदार सेल्फी काढताय। हो, म्हणजे त्यांना चांगलं वाटत आहे। म्हणजे लोकल कला आहे ती याच्यात पाहायला मिळत आहे, त्याच्यामुळे लोकांना आनंद होत आहे आणि लोक म्हणजे चांगल्या आनंदाने ते काय आहे बा निरखून ती प्रतिकृती पाहत आहे आणि सगळेच लहान मुलांपासून तर वयस्कर लोकांपर्यंत सर्व लोक याचा आनंद घेत आहे, फोटो काढत आहे आणि आपला आनंद व्यक्त करत आहे। आनंद व्यक्त करता जर बघितलं आपण तर हे संपूर्ण लोकल आर्ट या प्रकारचं एक आगळं केंद्र आहे। एकीकडे बघितलं तर ज्या पद्धतीनं गर्दी आहे या मतदान केंद्रावरती 3 मतदान केंद्र मला इथे पाहायला मिळतात। या 3ही मतदान केंद्रामध्ये बऱ्यापैकी गर्दी आहे, गरमी आहे। तिथे वृद्ध जे मतदार आहेत त्यांना देखील सहायता करत, त्यांना मदत करत त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणलं जातं, त्यांचं मतदान घडून घेतलं जातं। दुसरीकडे जे मतदान हेल्प डेस्क आहे, ज्याला असं म्हणता येईल की वोटर हेल्प डेस्क, तिथे देखील गर्दी आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं कुठल्याही परिस्थितीमध्ये जे पहिल्या टप्प्यामध्ये मतदान झालं होतं त्यामध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सर्व ते प्रयत्न सुरू आहे। समोर जर बघितलं तर महिला मतदार येत आहेत, ज्या वृद्ध आहे आणि या एवढं ज्येष्ठ वयोवृद्ध व्यक्ती असल्यानंतर पण त्यांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याकरता ते आलेले आहेत। दुसरीकडे तरुण देखील आलेले आहेत, डोक्याला फटका बांधून आहेत, अनेकांनी आपल्या डोळ्यावरती कानावरती ज्यापद्धतीनं फटका टाकलेला आहे आणि सोबतच जर बघितलं बऱ्यापैकी गर्दी आहे, गरमी आहे, पण मतदानासाठी उत्साह आहे आणि लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होण्याकरता सर्व ते प्रयत्न केले जात आहे आणि लोकशाहीच्या उत्सवात आपला मतदानाचा हक्क कसा बजावता येईल यासाठी मतदार घरातून निघून प्रचंड गरमीत मतदान केंद्रावरती दाखल होत आहे। वर्धेवरून व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत।